चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सौम्या पॉलिटेक्निक, कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन। कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी। एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSB TE, SC, ST, NT, VJS, BC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त। उसी तरह OBC, ओपन, माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत 50% छूट। विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, AC हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज। So take admission today in 3 years engineering diploma course, Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering। इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट। सौम्या ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर। विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में चंद्रपुर शहर में पर्यावरण संरक्षण का महत्वपूर्ण संदेश देते हुए शरणम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था और प्रबुद्ध वरिष्ठ नागरिक संघ के संयुक्त तत्वाधान में विभिन्न प्रजातियों के वृक्षों का भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न हुआ। पेड़ लगाओ पेड़ बचाओ इस नारे से परिसर गूंज उठा। संस्था के अध्यक्ष शेखर तावड़े ने वृक्षारोपण और संरक्षण का महत्व समझाते हुए कहा कि वर्तमान समय में पर्यावरण का संतुलन बनाए रखना हमारी प्रमुख जिम्मेदारी है। आगामी वर्षा ऋतु में 3 महीनों तक विभिन्न स्थानों पर वृक्षारोपण कर पर्यावरण के प्रति जन जागरूकता फैलाने का हमारा संकल्प है। इस उपक्रम में कई गणमान्य व्यक्तियों ने अपनी उपस्थिति और सहभागिता दर्ज कराई। प्रबुद्ध वरिष्ठ नागरिक संघ के अध्यक्ष हरिदास जी देवगढ़े, हेल्पिंग हैंड्स टीम के अध्यक्ष प्रदीप अडकीने, सौरभ होरे, फाउंडेशन के अध्यक्ष दिलीप होरे, लोक संघ सोशल एजुकेशन मूवमेंट के भास्कर, डॉक्टर जितेंद्र खोबरागड़े, हर्षित भसारकर, NA रायपुरे, प्रभुदास पुनेकर, नरसिंह नंदागवली, राजीव गावंडे, प्रमोद गिर सावले, लता बहादे, सखाराम वनकर, बंडू दुधे, गमती दास चांदीकर, विठल मुन, आनंद वनकर, अभिषेक डाइफोडे, शिवम उर्कड़े, चंद्रशेखर गावंडे, स्मिता पेरके और ऋतुराज तावड़े ने स्वयं वृक्षारोपण कर पर्यावरण संरक्षण का संदेश दिया। इस वृक्षारोपण उपक्रम के माध्यम से पर्यावरण संरक्षण को लेकर समाज में सकारात्मक संदेश पहुंचाने में निश्चित रूप से सफलता प्राप्त हुई है। ऐसे सामाजिक प्रयासों से पर्यावरण की रक्षा करते हुए आने वाली पीढ़ियों के लिए हरियाली तैयार की जाएगी, ऐसी आशा व्यक्त की गई है। आपल्या शहरामध्येच नाही तर राज्यामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये व जगामध्ये सुद्धा साजरा केला जातो। कारण असं आहे की दिवसेंदिवस वनाचं क्षेत्र किंवा झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। मध्यंतरी आपल्या राज्य सरकारने म्हणा किंवा केंद्र सरकारने म्हणा एक बातमी दिली होती, पण ती बातमी थोडीशी चुकीची वाटली बातमी। त्यांनी म्हटलं की वनाचं क्षेत्र वाढत आहे। वनाचं क्षेत्र कसं वाढणार आहे? रस्ता रुंदीकरण
हानी होत आहे. आणि इतर प्रकल्पामध्ये सुद्धा म्हणजे जमिनीवरची जी झाडं जी आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये तोडली जाते. आता 24मध्ये छत्तीसगडमध्ये हसदेचं जंगल पूर्णपणे कितीतरी हेक्टरवरचं जंगल नष्ट करून टाकलेलं आहे. एवढं सर्व जंगल नष्ट करून टाकत आहे. आपल्या गडचिरोलीच्या साईडचा जो जिल्हा जो आहे गडचिरोली जिल्हा, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सूरजगडची जी पहाडी आहे ती पहाडी तर फार कोसळून टाकण्यात आलेली आहे. आणि त्याच्या आजूबाजूचं जे सर्व जंगल होतं ते जंगल हे नष्ट करून टाकत आहे. आमचं वन विभाग बऱ्याच ठिकाणी असंच काम करतं. ठेकेदारांना 100 झाडं तोडण्याची परवानगी देत असेल तर तो ठेकेदार 200 झाडं तोडून टाकतो. आणि अशा प्रकारे वनाचं शिक्षण दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे आता हा दिवस आणि इथून पुन्हा 3 महिने जुलै महिन्यामध्ये तर जागतिक वृक्षारोपण कार्यक्रम असतो, महिनाभर कार्यक्रम, वनसंवर्धनाचा कार्यक्रम असतो. हे 2-3 महिने आपल्याला नंतर तरी आपण सर्वांनी एकतरी झाड लावलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे. एकतरी झाड लावलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे. जगवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी भोरे फाउंडेशनचे जे संस्थापक आणि जे प्रमुख आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. कारण त्यांनी जेवढी झाडं लावली आहेत त्यापैकी केली असतील तर 99% झाडं त्यांनी जगवलेली आहेत. ते आणि त्यांच्या टीमला सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. आणि महत्त्वाचं काय होतं की आज आपलं जे घर बांधण्याचं जे सिस्टम जे आहे ते सिस्टम फार पूर्ण बिघडून गेलेले आहे. प्लॉट आपला लहान असेल किंवा मोठा असेल तर आपण काय करतो, पूर्ण प्लॉट पूर्ण प्लॉटवर स्लॅब टाकून देतो. आपण 2-4 फुटही आपण मोठी जागा ठेवत नाही. तर ज्यांचा लहान प्लॉट आहे त्यांचं सोडून देऊ आपण. पण ज्यांचे मोठे मोठे प्लॉट आहेत 1,500, 2,000, 3,000 स्क्वेअर फीटचे प्लॉट आहेत ते सुद्धा लोक झाडं लावत नाही. झाडं लावायला जागा ठेवत नाही. पूर्ण 2,000 स्क्वेअर फीट स्लॅब, 3,000 स्क्वेअर फीट स्लॅब किंवा ती जी काही मोठी जागा असेल त्यावर टिनाचं शेड ते आपण जागाच ठेवत नाही. आणि आहे ते झाड आपण तोडायचं काम करतो. काय होतं की आमच्या घराचं शो मार्फत आहे ना, नाही का, आपल्या घराचा शो मार्फत आहे. कोण आमची गृहिणी म्हणा, महिला विभाग म्हणा किंवा आपणही म्हणा त्याला पुरा प्रारंभ करतो आपण. आणि सोबत कचरा पडते म्हणतो आपण. पाण्याचा कचरा होतो असा दिवसात कचरा पडतो पाण्याचा. आणि दर दिवशी 2 मिनिटामध्ये जर आपण झाडून जर स्वच्छ केलं तर कितीसा वेळ लागतो त्यामध्ये, पण नाही करत त्यामध्ये. आणि मग कचरा होते तो घास. आणि अशी जर आम्ही झाडं तोडत राहतो तर आम्हाला सावली कुठून मिळणार नाही. झाडाचे किती उपयोग आहे. झाडाचे उपयोग संपूर्ण बघितलं 5-6 तास लागून जातील. सर्व काही झाडच आहे. आणि त्याची महती, त्याचं महत्त्व आपल्याला उन्हाळ्यामध्येच कळते. आता त्याचं महत्त्व नाही कळणार आम्हाला. पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढतं, तापमान वाढतं आणि आपल्या अंगाची घाईता येते आणि पूर्ण सर्वांना घाम येतो तेव्हा कुठं तरी आपण आयुष्याला आपली 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो पार्किंग करायसाठी आपण झाड शोधतो आपण. तेव्हा त्याचं महत्त्व कळतं. पण त्याचं महत्त्व तेव्हा न करता सतत सातत्याने वर्षभर आपल्याला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि किमान एक तरी झाड लावून जगवलं पाहिजे अशी सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो. आणि मला आयोजकांनी आपल्याला 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत, जय साईबाबा. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला
आणि क्वालिटी सोबत, बरं का? सिटी आहे तर शक्य आहे. अब सफल करियर पाने के लिए इंजीनियर बनना हुआ और भी आसान. MSPM Somaiya Group presents its first engineering college, Somaiya Institute of Technology, Chandrapur, approved by AICTE, New Delhi and Government of Maharashtra. जहां 2025 से 26 सेशन की B.Tech में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन शुरू है, जैसे कि कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, डेटा साइंस, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग और माइनिंग इंजीनियरिंग, स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप. ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप. Hi, I am Sakshi Kisalpure from AIML branch from Somaiya Institute of Technology. एडमिशन के लिए आज ही संपर्क करें. सोमैया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर.